जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत. संगमनेर सहकार चळवळ, शेती, व्यापार आणि सामाजिक समतोल या बाबतीत राज्यातील प्रथम क्रमांकाचा तालुका. कुठला रे तू या प्रश्नाला उत्तर देताना मी संगमनेरचा हा अभिमानाने उच्चारला जाणारा शब्द. मात्र ही ओळख सहज मिळालेली नाही. सततचा संघर्ष, त्याग आणि सचोटीतून हे साकारलं. आणि हे सारं निर्माण करणारी व्यक्ती आहे बाळासाहेब थोरात. कदाचित आजच्या पिढीला स्वातंत्र्यानंतरचं संगमनेर आठवणार नाही. संगमनेर म्हणजे पर्जन्य छायेचा अर्थात दुष्काळी पट्टा. बेभरवशाच्या पावसावर 4 महिन्यात जे काही पिकलं तेच वर्षभर पुरवून खायचं. रोजीरोटीची चिंता, मुलाबाळांच्या शिक्षणाची चिंता, आरोग्याची चिंता आणि शेतीचीही चिंता. अशा अवस्थेतील संगमनेरला घडवण्याचा निर्धार बाळासाहेब थोरात यांनी केला. बाळासाहेब थोरात हे कायद्याचे पदवीधर. पुण्यात शिक्षण घेत असताना ते उत्तर महाराष्ट्रातील तरुणांच्या गटाचं नेतृत्व करायचे. ग्रामीण भागातून पुण्यात शिक्षणासाठी आलेल्या अनेक विद्यार्थ्यांसाठी बाळासाहेब थोरात हे आधार बनले होते. आपापसातील वाद, अडीअडचणी, महाविद्यालयातील अडचणी या सर्वांसाठी बाळासाहेब थोरात हे एक हक्काचं व्यासपीठ झालं होतं. कायद्याचं शिक्षण पूर्ण करून बाळासाहेब थोरात यांनी संगमनेरमध्येच वकिली सुरू केली. अनेक गोरगरीब बाळासाहेबांकडे आपली अडचण घेऊन यायचे आणि बाळासाहेबही त्यांना हक्कानं, आपुलकीनं मदत करायचे. संगमनेरच्या विकासाला गती दिली पाहिजे हे मात्र बाळासाहेबांना सातत्यानं वाटायचं. त्यासाठी सारं काही करायची त्यांची तयारी असायची. मात्र विकासाला गती द्यायची असेल तर पाण्याची शाश्वत सोय हवी आणि ती कशी करायची हा प्रश्न आवासून समोर उभा होता. संगमनेर तालुका हा जिरायती. उशाला भंडारदरा धरण होतं. प्रवरा नदीमार्गे मराठवाड्याला पाणी जायचं. संगमनेर तालुक्यातील शेतकऱ्यांनी नदीतून पाणी उचललं तर मात्र त्यांना पाणी चोर म्हटलं जायचं. भंडारदरा धरणाच्या पाण्यावर पहिला आणि मूळ हक्क हा संगमनेर अकोल्याचा. मात्र तरीही आम्ही पाणी चोर. सन 1984 मध्ये बाळासाहेब थोरात यांनी भंडारदरा धरणातून संगमनेर आणि अकोले तालुक्याला हक्काचं पाणी मिळालं पाहिजे यासाठी जनआंदोलन उभारलं. लोकांना जागृत केलं. प्रशासकीय सरकारी स्तरावरही ते लढाई लढले. 1984ला प्रथमच मिळालेली आमदारकीही त्यांनी यासाठी पणाला लावली. 1989च्या लोकसभा निवडणुकीत बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेरच्या जनतेनं राजकीय असहकार करण्याचं ठरवलं. जोपर्यंत भंडारदरा धरणाचं फेरपाणी वाटप होत नाही तोपर्यंत राज्यात आणि केंद्रात सत्तेत असलेल्या पक्षाच्या उमेदवाराला मदत करणार नाही अशी टोकाची भूमिका त्यांनी घेतली. अखेर शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या मध्यस्थीनं 4 ऑगस्ट 1989ला भंडारदरा धरणाच्या फेरपाणी वाटपाचा ऐतिहासिक निर्णय झाला. संगमनेर आणि अकोले तालुक्याला भंडारदरा धरणातून हक्काचं 30% पाणी मिळालं. आजच्या नव्या संगमनेरच्या उभारणीत त्या 30% पाण्याचा वाटा बहुमोल आहे आणि त्यातील बाळासाहेब थोरात यांचं योगदान अविस्मरणीय. निळवंडे धरण आणि कालवे यासाठी बाळासाहेब थोरात यांनी केलेला संघर्ष फार मोठा आहे. 70च्या दशकापासून सुरू झालेला हा प्रकल्प खऱ्या अर्थानं मार्गी लागला तो आमदार बाळासाहेब थोरात मंत्री झाले तेव्हापासून. 1999 ते 2014 या अवघ्या 15 वर्षात निळवंडे धरण बांधून पूर्ण झालं. याच काळात 100% भूसंपादन घडवून आणलं. विस्थापितांचं आदर्श पुनर्वसन केलं. धरणाचं काम पूर्ण होऊन 100% क्षमतेनं पाणी साठवलं. चाऱ्यांची कामं मार्गी लागली. कालव्याची कामं 80% पूर्ण झाली. बोगद्याची कामंही पूर्ण झाली. मात्र खरंच हे सोपं नव्हतं. आमदार बाळासाहेब थोरात यांनी या 15 वर्षांच्या काळात टोकाचा विरोध सहन केला. चुकीच्या टीका ऐकल्या. विरोधासाठीचं राजकारण बघितलं. मात्र ते थांबले नाहीत. विरोध करणाऱ्या मोठ्या जमावाला सुरक्षेशिवाय सामोरे गेले. लोकांची समजूत काढली आणि काम पुन्हा सुरू केलं. असं एकदा दोनदा नाही तर किमान 50 वेळा घडलं. 1999 ते 2014 पर्यंत निळवंडे धरण आणि कालवे यांच्या कामासाठी त्यांनी 1 रुपयाही निधी कमी पडू दिला नाही. एवढंच काय, जेव्हा काँग्रेसचं सरकार 2014 साली सत्तेवरून पायउतार झालं
तेव्हाही त्यांनी 100 कोटी रुपयांची अतिरिक्त तरतूद करून ठेवली. मात्र गेल्या 5 वर्षात कागदी घोडे नाचवण्यापलीकडे विद्यमान सरकारनं काहीच केलं नाही. उलटपक्षी सत्याचा विपर्यास करून त्यांनी जनतेला वेड्यात काढण्याचा प्रयत्न केला. गेल्या 5 वर्षात विद्यमान भाजप शिवसेना सरकार निळवंडे धरणाचा बळीराजा योजनेत समावेशही करू शकले नाहीत आणि ते आज प्रश्न विचारतात, बाळासाहेब थोरात यांचं निळवंडेत योगदान काय? बाळासाहेब थोरात यांनी नीतिमत्तेला धरून राजकारण केलं. त्यांनी कधीच तात्कालिक सत्तेसाठी निष्ठा सोडली नाही. त्यांनी कधीच जनतेवर निर्णय लादले नाहीत. कधीच विरोधकांचा बंदोबस्त केला नाही. व्यापाऱ्यांना वेठीस धरलं नाही. कायम जनतेच्या सोबत, जनतेच्या हिताच्या भूमिका त्यांनी घेतल्या. कोणाचं काम अडवून धरलं नाही. कोणाच्या व्यापार उद्योगाला त्रास दिला नाही. सर्वांना सोबत घेऊन अत्यंत सकारात्मक राजकारण आमदार बाळासाहेब थोरात यांनी केलं. त्यामुळेच संगमनेर तालुक्यातील सहकार चळवळ आज राज्याला दिशा दाखवते आहे. सहकार कसा चालवायचा तर आमदार बाळासाहेब थोरात यांच्यासारखा हे राज्यात अभिमानानं सांगितलं जातं. राज्यातल्या अनेक मान्यवर संस्था, अनेक मान्यवर मंडळी संगमनेरमध्ये येऊन सहकाराचा अभ्यास करतात. हे बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाचं यश आहे. सर्वात प्रथम संगमनेरचा कारखाना आपला भाव नक्की करतो, भूमिका घेतो आणि त्यानंतर राज्यातले सहकारी साखर कारखाने आपले भाव जाहीर करायला सुरुवात करतात, आपल्या भूमिका घेतात. प्रत्येक वर्षी राज्य स्तरावरचा आणि राष्ट्रीय स्तरावरचा गुणवत्तेच्या बाबतीतील एक तरी पुरस्कार संगमनेर कारखान्याला मिळतो. हे बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाचं यश आहे. शेतकरी आणि दूध संस्था या दोघांच्याही हिताचा आणि विकासाचा विचार करणारा संगमनेर तालुका दूध उत्पादक संघ राज्यात आदर्श ठरला आहे. राजहंस उत्पादन म्हणजे गुणवत्तेची हमी, हे आहे बाळासाहेब थोरात यांचं नेतृत्व. राज्यातले सर्व शेतकरी सहकारी संघ एकतर बंद पडलेत किंवा मोडकळीस आले आहेत. अशा वेळी संगमनेर तालुका शेतकरी सहकारी संघ आदर्शरित्या सुरू आहे. हे आहे बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाचं यश. संगमनेर तालुक्यातील सर्व शासकीय इमारती बघा. प्रत्येक इमारत सुसज्ज, नीटनेटकी आणि देखणी. हे आहे बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाचं यश. आर्थिक मंदीनं सगळे मेटाकुटीला आले आहेत. अशा वेळी संगमनेरचा व्यापार जोमानं उभा आहे. प्रत्येक वर्षी दिवाळीत संगमनेरच्या बाजारपेठेत 400 ते 500 कोटी रुपयांची उलाढाल होते. हे आहे बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाचं यश. छोट्या मोठ्या मिळून संगमनेरमध्ये 100हून अधिक पतसंस्था कार्यरत आहेत आणि त्या सर्वांमध्ये मिळून 12,000 कोटी रुपयांच्या ठेवी आहेत. हे आहे बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखालील आदर्श व्यवस्थापनाचं यश. सहज म्हणून आजूबाजूच्या तालुक्यांवर एक नजर टाका. संगमनेरची आणि त्या तालुक्यांची तुलना करा. जनजीवन बघा, तिथली माणसं बघा, शेतीवाडी बघा, व्यापार समजून घ्या, सामाजिक समरसता बघा. काही मंडळींना आपलं हे गोकुळ नको आहे, त्यामुळेच ते घाव घालण्यासाठी दबून बसले आहेत. मात्र हीच वेळ आहे आपण आपली एकजूट दाखवून देण्याची. बाळासाहेब थोरात म्हणजे एक माणूस नाही, तर गावागावात त्यांच्यावर प्रेम करणारा, त्यांचा निष्ठावान कार्यकर्ता म्हणजे बाळासाहेब थोरात. संगमनेरच्या संस्कृतीवर, इथल्या परंपरेवर पुढच्या 1.5 महिन्यात अनेक आक्रमण होतील. बाळासाहेब थोरात यांची राजधानी अतूट आणि अभेद्य आहे, हे दाखवून देण्याची ही वेळ आहे. संगमनेर म्हटलं की बाळासाहेब थोरात आणि बाळासाहेब थोरात म्हटलं की संगमनेर. हे समीकरण अवघ्या महाराष्ट्राला माहिती आहे. अशी ओळख निर्माण झाली ती साहेबांच्या अविरत जनसेवेच्या साधनेतून. ही ओळख रुजली ती वाड्या वस्त्यांपासून ते शहरांपर्यंत साहेबांनी साकारलेल्या विकास पर्वातून. संगमनेरच्या या विकासाला आपुलकीचा, स्नेहाचा आणि आपलेपणाचा स्पर्श आहे. 1984 मध्ये संगमनेर अकोले तालुक्याला भंडारदरा धरणातून हक्काचं पाणी मिळावं यासाठी साहेबांनी जन आंदोलन उभारलं आणि 5 वर्षांच्या अविरत संघर्षानंतर 1989ला ऐतिहासिक भंडारदरा फेर पाणी वाटपाच्या निर्णयातून आपल्या भागासाठी हक्काचं पाणी उपलब्ध करून दिलं. या संघर्षानंतर
दुसरी लढाई होती ती संगमनेरच्या दुष्काळी भागाला पाणी देण्याची. त्यासाठी 1993 साली निळवंडे धरण मंजूर झालं. मात्र 1995 साली राज्यात सत्ता बदल झाला. काही संगमनेर द्वेष्टे या काळात राज्यात आणि केंद्रातही सत्ता उबवत होते. मात्र त्यांनी निळवंडेसाठी तसूभरही प्रयत्न केला नाही. पुढे 1999 ला राज्यात आघाडीचं सरकार स्थापन झालं. साहेब मंत्री झाले आणि 1999 ते 2014 या अवघ्या 15 वर्षात निळवंडे धरण बांधून पूर्ण झालं. याच काळात 100% भूसंपादन घडवून आणलं. विस्थापितांचे आदर्श पुनर्वसन केलं. धरणाचं काम पूर्ण होऊन 100% क्षमतेनं पाणी साठवलं. चाऱ्याची कामं मार्गी लागली. बोगद्याची कामेही पूर्ण झाली आणि कालव्याची कामेही 80% पूर्ण झाली. कोणी कितीही अपप्रचार केला तरी निळवंडे धरण आणि कालवे हे साहेबांचे जीवन ध्येय आहे. त्यामुळे विद्यमान सरकारच्या नाकर्तेपणामुळे रखडलेली कालव्यांची कामेही साहेबच पूर्ण करतील यात यत्किंचितही शंका नाही. आधुनिक शेती, दुग्ध व्यवसाय आणि सहकारातून संगमनेरनं विकासाचं एक आदर्श उदाहरण महाराष्ट्राला दाखवून दिलं. आज संगमनेर तालुक्यात दिवसाला 9 लाख लिटर दुधाचं संकलन होतं. त्या माध्यमातून दिवसाला 30 कोटी आणि वर्षाला 10,000 कोटी रुपयांची तालुक्यात उलाढाल होते. की संगमनेरची तुलना अशी करावी की अर्थव्यवस्था म्हणजे महाराष्ट्रातल्या सगळे महत्त्वाचे मतदारसंघ तालुके घ्यावेत आणि त्या मतदारसंघ आणि तालुक्यांमध्ये असं पाहावं की कुठली अर्थव्यवस्था चांगली आहे कोणत्या तालुक्याची, कुठल्या सहकारी संस्था चांगल्या चाललेल्या आहेत, कुठल्या तालुक्यामधल्या शैक्षणिक संस्था ह्या सुद्धा अत्यंत दर्जेदार आहेत, कुठल्या तालुक्यामध्ये शांतता सुव्यवस्था सुद्धा नांदते, बंधुभाव नांदतो, लोक आनंदात आहे, असं तपासायचं ठरवलं तर तपासावं कुणी. मुद्दाम मी सांगतो की आपण ज्या पद्धतीनं काम करतो आहोत, ज्या पद्धतीचं राजकारण आपण करतो आहोत, हे आपण राज्यातल्या किती मतदारसंघ चांगले तपासले तरी आपण वरच्या पातळीला राहू एवढं तुम्हाला सांगतो. यासाठी आवश्यक पारदर्शी कारभार आणि सचोटी येथील नेतृत्वानं जपली आहे. म्हणूनच या मातीतला बळीराजाही अभिमानानं सांगतो, राज्यात किंवा देशात जे व्हायचंय ते होईल, आमच्यासाठी मात्र आमचे थोरात साहेबच. ग्रामीण अर्थकारणाला साहेबांनी सहकाराची जोड दिली. दूरदृष्टीपूर्वक योजना, ध्येयवादी संचालकांचं संघटन, विविध संस्थांच्या विस्तारातून स्थानिक नेतृत्वाचा विकास, उत्तम संयोजन कौशल्य आणि आधुनिक यंत्रणेचा वापर यातून साहेबांनी कॉर्पोरेट जगतासारखा सहकार फुलवला. म्हणूनच आज देशातून सहकार पर्यटनासाठी आणि अभ्यास दौऱ्यासाठी अभ्यासक इथे येतात आणि भारावून जातात. इतरत्र सहकार चळवळ ही डबघाईला आली असतानाही संगमनेरचे काळानुसार बदलत गेलेले आणि यशाचे टप्पे सातत्यानं पार करत जाणारे सहकार विश्व पाहिले की मनातून स्वाभाविकपणे एकच साद येते, संगमनेरची एकच पसंती, थोरात साहेब. शिक्षण क्षेत्रातही आपल्या संगमनेरचं स्थान हे अजिंक्य असंच आहे. विविध क्षेत्रातील अभ्यासक्रमांवर आधारित शिक्षण देणाऱ्या इथल्या शिक्षण संस्था या गुणवत्ता आणि संसाधने या निकषांवर देशातील अग्रगण्य शिक्षण संस्थांच्या रांगेत जाऊन बसल्या आहेत. इथल्या तरुणाईला आधुनिक शिक्षणासाठी गाव सोडून पुण्या मुंबईला जावं लागत नाही. इथली युवा पिढी इथेच शिकते आणि अत्याधुनिक शिक्षणातून उज्ज्वल भविष्याकडे झेप घेते. इथली शिक्षित आणि गुणवान तरुणाई बघितली की प्रत्येक पालकाचा ऊरही अभिमानानं भरून येतो आणि मनातला आवाज बोलून जातो. आनंद आणि समृद्धी आली घराघरात, म्हणूनच बाळासाहेब थोरात. साहेब आमदार झाले, पुढे विविध खात्यांचे मंत्री झाले
आणि अविचल साधनेतून त्यांनी ग्रामपंचायतीपासून ते पंचायत समिती आणि जिल्हा परिषद गटांनाही विकास पर्वात सहभागी करून घेतलं. त्यामुळेच आज गावोगावी सुसज्ज रस्ते, वीज, पाणी, आरोग्य सेवा, शाळा, महाविद्यालय, प्रशासकीय सेवा देणाऱ्या इमारती यातून विकासाची एक अविरत चळवळ उभी केली. संगमनेरचा सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात साखर कारखाना हा आज राज्यातील कारखानदारीचे नेतृत्व करतोय. उसाला भाव देण्यात हा कारखाना अव्वल आहे. दरवर्षी गुणवत्ता आणि व्यवस्थापनासाठी देश पातळीवर या कारखान्याचा सन्मान होतो. संगमनेर शहरासाठी असलेली थेट पाईपलाईन योजना हा आधुनिक काळातील चमत्कार ठरावा. विना वीज, विना मोटार संगमनेर शहराला 24 तास पूर्ण दाबानं पाणी मिळतं. पुढील किमान 100 वर्षे तरी संगमनेर शहराच्या पिण्याच्या पाण्याचे नियोजन करावे लागणारच नाही. इतकी ही दूरदर्शी योजना आहे. आज आजूबाजूची सर्वच शहरे पाणी टंचाईचा सामना करतात. अशा वेळी मात्र संगमनेर शहराला मुबलक पाणी उपलब्ध होतं. हा सर्वांगीण विकास पाहिला की प्रत्येक पिढीतील व्यक्तीस या कार्याचं कौतुक वाटतं आणि गटागटांच्या पलीकडे जाऊन साहेब हेच सगळ्यांचं एक हक्काचं आणि भावनिक व्यासपीठ होऊन जातं. म्हणून कुणी कितीही प्रयत्न केले तरी संगमनेरकरांची साहेबांसोबतची नाळ तुटत नाही आणि हे घट्ट नातं एकच भाव अधोरेखित करतो. घराघरात बाळासाहेब थोरात, घराघरात बाळासाहेब थोरात. संगमनेरमध्ये राजकारण फक्त निवडणुकांपुरतंच केलं जातं. निवडणूक संपली की दुसऱ्या दिवशी सारे संगमनेरकर म्हणून पुन्हा एकत्र येतात. इथे एकमेकांना सोबत घेण्याची संस्कृती निर्माण झाली आहे. एक तालुका, एक परिवार ही भावना विकसित झाली आहे. इथे राजकीय वैर नाही, द्वेषाची भावना नाही, सुडाचे राजकारण नाही. बघून घेऊ, बंदोबस्त करू, बेत पाहू अशी भाषा नाही. इथे राजकीय सक्ती नाही किंवा दबावाचे राजकारणही नाही. अशी आनंददायी संस्कृती ही संगमनेरची ताकद आहे. कोणत्याही संकटात आमदार बाळासाहेब थोरात आणि त्यांचे सहकारीच संगमनेर सोबत उभे असतात. चारा छावण्या, टँकर, आरोग्य शिबिर, मदत कार्य हे सारे तत्परपणे कोणत्याही स्वार्थाशिवाय आणि कोणतीही राजकीय भूमिका न बाळगता केलं जातं. हे आपले संगमनेर जपणे आणि वाढवणे ही आपली जबाबदारी आहे. संगमनेरच्या ऐक्याला मोडू पाहणाऱ्या अपप्रवृत्तीला चोख उत्तर देण्याची संधी आपल्याला पुन्हा चालून आली आहे. साहेब आता आपल्या कारकिर्दीतील 8वी निवडणूक लढतायत. तरीही त्यांचा उत्साह आणि मतदारांचे त्यांना असलेले प्रचंड समर्थन हे प्रत्येक निवडणुकीत नवा विक्रम करत जाते. काळ बदलला, पिढ्या बदलल्या, परंतु प्रत्येक पिढीनं आपलं नेतृत्व साहेबांमध्येच जपलं आणि जोपासलं. साहेबांनीही बदलत्या काळाला अनुरूप अशाच योजना आणि कार्यपद्धतीतून हा विश्वास अतूट ठेवला. म्हणूनच आज ज्येष्ठ, मध्यम आणि तरुण वर्गातील मतदारांनाही हे नेतृत्व आपल्या पिढीच्या आचार विचाराला साजेसे वाटते. हेच साहेबांचे मोठे वैशिष्ट्य आहे. आणि यातूनच संगमनेर म्हणजे साहेब, साहेब म्हणजे संगमनेर हे समीकरण दिवसेंदिवस असंच वाढत जाणार आहे. लोकसभेच्या मतावर जाऊ नका. लोकसभेला वारं वेगळं, एक राष्ट्रीय पातळीला नेलं, वेगळ्या घटना घडल्या, भावनिक वातावरण तयार केलं, त्याच्यात ती लोकसभा गेली. आता प्रश्न राज्याचा ज्यावेळेस येतो त्यावेळेस आपल्या दैनंदिन जीवनाचा प्रश्न येत असतो, दैनंदिन समस्यांचा प्रश्न येत असतो, सुविधांचा प्रश्न येत असतो. कर्जमाफी सुद्धा खोटी, सरसगट कर्जमाफी म्हटले, सरसगट कर्जमाफी कबूल करताना कबूल केलं, नंतर मात्र अटींची माळ घालून टाकली त्याला. कोणालाच कर्जमाफी पुरी नाही.